तर आजच्या दिवसभरातील सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी 2006 मुंबई रेल्वे स्फोटाप्रकरणी मोठी बातमी समोर येते आहे। सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। या बॉम्बस्फोटामध्ये 209 जणांचा मृत्यू झाला होता। आरोपींची आजच निर्दोष मुक्तता होण्याची शक्यता आहे। 11 जुलै 2006 रोजी झालेल्या भीषण हल्ल्यात 189 सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि 824 जण हे जखमी झाले होते। हा मुंबईवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता। या स्फोटाप्रकरणी 2015 साली एका विशेष सत्र न्यायालयानं 5 जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती, तर इतर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। मुंबई उच्च न्यायालयानं आता या 12 जणांची शिक्षा रद्द ठरवली आहे। आरोपींनी केलेल्या अपिलावर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली होती। या सर्वांवरचे आरोप सिद्ध करण्यात फिर्यादी पक्षाला पूर्णतः अपयश आलं आहे। सादर केलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य नाही असा निकाल देताना खंडपीठानं म्हटलं आहे। तसंच या 12 जणांवर इतर कुठला खटला नसेल तर त्यांची तातडीनं मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत। तर ही आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। तर या प्रकरणावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, ती पाहूयात। खालच्या कोर्टाने त्या संदर्भात निर्णय दिला होता आणि 2006 साली हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यावेळेस एटीएसने आरोपी पकडले होते, पुरावे जमा केले होते, ते पुरावे कोर्टासमोर सादर केले होते। त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय येणं हे निश्चितच धक्कादायक आहे। मी अजून काही पूर्ण निर्णय वाचलेला नाही, पण मी तात्काळ आपल्या जे काही वकील आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की आपण सुप्रीम कोर्टमध्ये याला चॅलेंज केलं पाहिजे आणि आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन या निर्णयाला आम्ही चॅलेंज करू। तर उच्च न्यायालयामध्ये पुरावे टिकले नाहीत तर चूक कोणाची असा सवाल विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केलाय, तेही पाहूयात। सकृतदर्शनी असं दिसतंय की या संपूर्ण खटल्यात म्हणजे मुंबई सत्र न्यायालयात पोलीस अधिकाऱ्यांपुढे जे आरोपींनी कबुली जबाब दिले होते, ह्या कबुली जबाबाच्या आधारावरती मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली होती। अर्थात हे कबुली जबाब पोटा कायद्याखाली नोंदवण्यात आलेले होते आणि हे कबुली जबाब आणि इतर काही तत्सम जो पुरावा होता, वैज्ञानिक पुरावा, यावरती मुंबई उच्च न्यायालयाने ते अस्वीकार्य मानलं आणि ते विश्वास त्याच्यावरती ठेवता येणार नाही इतकं ऑब्झर्वेशन मुंबई उच्च न्यायालयाने केलेलं आहे। अर्थात मुंबई उच्च न्यायालयाचा पूर्ण निकालपत्राचा अभ्यास करावा लागेल, पण एक गोष्ट मात्र खरी आहे की सरकारला देखील सर्वोच्च न्यायालयात त्वरित अपील करून ह्या निकालाच्या विरुद्ध स्टे मागावा लागेल। पण यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। हे दोषी सुटले कसे? हलगर्जीपणा नेमका कुणाचा? पीडितांच्या नातलगांना न्याय मिळणार कधी? सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण जाणार म्हणजे आणखी किती दिवस निकाल यायला लागणार? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। चला या सर्व प्रश्नांची उत्तरं समजून घेऊयात आजच्या चर्चेमधून। आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी कपिल ढोके काँग्रेसचे प्रवक्ता जोडलेले, सोबतच गणेश खणकर भाजपाचे प्रवक्ता आहेत, राजू वाघमारे शिवसेना प्रवक्ता राजू वाघमारे हे सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत। तर 27 वर्षीय मुलगी ज्यांनी गमावलेली आहे असे पीडितांचे वडील रमेश नाईक सुद्धा आहेत आणि माझे वरिष्ठ सहकारी चंद्रकांत शिंदे सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत। सुरुवातीला चंद्रकांत शिंदे यांच्याकडे जाऊया। चंद्रकांतजी, तुम्ही हा ज्यावेळेस बॉम्बस्फोट झाला त्यावेळेस ग्राउंडवर उतरून अनेक बातम्या कव्हर केलेल्या आहेत। नेमक्या या बॉम्बस्फोटातील हायलाईट अशा कोणत्या घटना घडलेल्या आहेत ज्या तुमच्या लक्षात आहेत, ते थोडं सुरुवातीला सविस्तर सांगा। आपण जर 2006ची ही रेल्वेची बॉम्बस्फोटची दुर्घटना बघितली तर सगळ्यात जास्त जे झालं होतं, जिथे नुकसान झालं होतं किंवा जास्त मृतदेह जे सापडले ते माहीमला सापडले होते। आणि माहीमला त्यावेळेला मी दैनिक भास्करमध्ये काम करत होतो आणि आम्ही ऑफिसमध्ये होतो, तर आमचं ऑफिस माहीम स्टेशनपासून दूर असताना आम्हाला मोठा धमाका झाल्याचा आवाज आला। आम्ही बाहेर येऊन आम्हाला जेव्हा चौकशी केली तेव्हा कळलं की स्टेशनला काहीतरी झालं आहे, म्हणून आम्ही माहीम स्टेशनला धावत गेलो, तर तिथे बघतोय तर सगळे ते स्फोटामुळे ते प्लॅटफॉर्म
प्लॅटफॉर्मची छपरं उडाली होती, ट्रेन थांबलेली होती, ट्रेनचा डबा जो होता जो आपण आता चित्र बघतोय त्या पूर्ण डब्याचा तो पूर्ण पत्रा उडालेला होता. त्यावेळेच्या त्या ट्रेन ह्या मजबूत ट्रेन होत्या, म्हणजे त्या बॉम्बस्फोटाचा तीव्रता किती होती हे ते आपल्या फोटोतून आपल्याला समोर येतं की अख्खे ते दरवाजे असे उखडून बाहेर फेकले होते. आणि ज्यावेळेला बॉम्बस्फोट झाला त्यावेळेला ट्रेन ती माहीम स्टेशन सोडत होती आणि ती बॉम्बस्फोट झाल्यानंतर ती ट्रेन थांबलेली होती. तर त्या स्फोटाच्या आवाजाने काही लोकांनी पलीकडच्या बाजूला उड्या मारल्या आणि त्याच वेळेला पलीकडून एक ट्रेनही जात होती आणि त्या ट्रेन खाली येऊनही अनेक जणांचे मृत्यू झाले. ते चित्र इतकं विदारक होतं म्हणजे ते आपल्याला कल्पनाही करू शकत नाही की असं चित्र आपल्याला कधी बघायला मिळेल. आणि ती घटना आम्ही त्याची माहिती घेत असतानाच अचानक मग सगळीकडच्या बातम्या येऊ लागल्या आणि एकामागोमाग एक असे 11 बॉम्बस्फोट झाले आणि ह्या बॉम्बस्फोटामध्ये जवळजवळ 200पेक्षा जास्त मुंबईचे निष्पाप नागरिक मारले गेले. आणि विशेष म्हणजे हे सगळे जे बॉम्बस्फोट झाले हे फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये झाले आणि जवळजवळ 700-800 लोक जखमी झालेली आहेत या प्रकरणात. हे इतकं मोठं प्रकरण, सलग बॉम्बस्फोट होतात आणि त्या बॉम्बस्फोटानंतर आता सगळ्यांना फाशी होईल अशी म्हणजे जे त्याच्यामध्ये मृत्युमुखी पावले त्यांच्या ज्या नातेवाईकांना एक अपेक्षा होती तर ती पूर्ण झालेली दिसत नाही. म्हणजे फाशी झाली आणि आज त्यांना निर्दोष सोडण्यात आल्याचं न्यायालयाने म्हटलेलं आहे. तर हे थोडं चकित करणार आहे पूर्ण राज्यासाठी आणि जे मृतांचे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी. नक्कीच. आपल्यासोबत स्वतः वडील आहेत ज्यांनी 27 वर्षीय मुलगी या बॉम्बस्फोटामध्ये गमावलेली आहे. रमेश नाईक जी आपल्यासोबत आहेत. रमेशजी, हा निकाल समोर आलेला आहे, काय तुमच्या भावना आहेत? रमेशजी, निकाल समोर आलेला आहे, तुम्ही तुमची 27 वर्षीय मुलगी या बॉम्बस्फोटामध्ये गमावलेली आहे, हा निकाल समोर आलेला आहे, काय तुमच्या नेमक्या भावना आहेत? असा निर्णय ऐकून, निकाल ऐकून असा धक्कादायक गोष्ट आहे ही की 19 वर्ष वाट पाहून शेवटी हा निकाल असा ऐकला की त्यांनी काही केलंच नाही. त्यांच्या अतिरेक्यांच्या बाजूने त्या न्यायालयाने न्याय केला आणि त्यांना निर्दोष त्यांची मुक्तता झाली. ज्यांना फाशी व्हायची अगोदर त्यांनी न्यायालयाने खालच्या न्यायालयाने किंवा ज्या न्यायालयामध्ये निर्णय झाला होता की काही लोकांना फाशी देण्याची आणि काही लोकांना जन्मठेप देण्याची शिक्षा ठोठावली होती. पण आज जर 19 वर्ष वाट बघून जे मृतकाचे नातेवाईक आहे, माझ्या मुलीसारखे आणखी कितीतरी नातेवाईक आहे की ज्यांची माणसं दगावली गेली, मृत्युमुखी पडली, काही जखमी झाले, त्यांना हा निर्णय आजचा कसा वाटला म्हणजे असं वाटतं की यांची त्या नातेवाईकांची किंवा मृतकांची थट्टा झालेली कशी वाटते आणि हा निर्णय खोटा निर्णय आहे असं वाटतं. रमेशजी, तुमच्यावर अन्याय झाला असं वाटतंय तुम्हाला? हो, सरासर अन्याय झालेला आहे. ठीक आहे. गणेश खणकर यांच्याकडे जाऊया. गणेशजी, ज्यांनी 27 वर्षीय त्यांची मुलगी गमावली, त्यांची आता आपण प्रतिक्रिया ऐकलेली आहे आणि हा निकाल समोर येतोय, कुठे कमी पडलो आपण पुरावे सादर करण्यामध्ये? सर्वप्रथम आज नाईक काका इथे बसलेले आहेत. त्यांनी जी काही वेदना आज या ठिकाणी सांगितलेली आहे ते म्हणजे शब्द नाही आहेत ते व्यक्त करायला. मुळात हा जो एक मोठा विषय आहे, कारण जोगेश्वरीला जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला त्या ट्रेनमध्ये माझी पत्नी देखील होती. ती कामावरनं परत येत असताना तिने मला फोन केला आणि तिने मला हे सांगितलं. आणि त्यावेळेला एका राष्ट्रीय चॅनलच्या प्रतिनिधी, तो माझा मित्र आहे, मी त्याला कॉल केला आणि त्याला म्हणालो की ये ऐसी घटना हुई है. तो बोले क्या बात कर, अभी तक तो कोई जानकारी नहीं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, फोन चालू असतानाच त्याने सांगितलं, गणेश इज द सिरियल ब्लास्ट, 7 जगह की अभी तक जानकारी आई है. म्हणजे आज जेव्हा ही निकाल ज्या वेळेला मी ऐकला त्यावेळेला खरं तर माझ्यासाठी हा मोठा धक्का होता. अपेक्षा होती की हा निकाल जो सत्र न्यायालयाने दिला होता तो कंटिन्यू राहील आणि या आरोपींना ती शिक्षा होईल अशी आज खूप अपेक्षा होती. मला जे सकृत दर्शनी दिसतंय, म्हणजे मी आज अनेक स्टेटमेंट पाहिल्या आणि उज्ज्वल निकम आहेत, आपले मान्यवर वकील आहेत ज्यांनी अनेक खटले लढवले, त्यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर जे माझ्या लक्षात येत आहे की एक तर हे सर्व आरोपी होते
यांनी हा खटला नेटानं उच्च न्यायालयामध्ये लढवला. दुसरी बाब, याची चौकशी करत असताना 2 प्रकाराने चौकशी झाली होती. एक क्राईम ब्रांच आणि ATS. या दोघांच्या तपासामध्ये जी काही विसंगती समोर आली, नेमकं त्याच विसंगतीवर त्यांच्या वकिलाने बोट ठेवून त्या बाबतीतले त्यांनी युक्तिवाद उच्च न्यायालयात केले असतील. आणि जो एक विषय झालेला, आज महत्वाचा विषय असा आहे की जे पुरावे सादर झालेले आहेत ते पुरावे तर्कसंगत वाटत नाही असं खंडपीठानं म्हटलेलं आहे. म्हणजे मुळात आज ही गोष्ट आहे की ज्या वेळेला हे खटले चालतात, हे खटले मांडले जातात, त्यावेळेला मग असे उज्ज्वल निकम सारखे वकील कशासाठी हवे असतात हे आज अधोरेखित झालं. म्हणजे अनेक वेळेला होतं की हे कशासाठी हवे ते असे वकील. आज हे कळलं की हा ज्या वेळेला युक्तिवाद होतो त्यावेळेला हे पुरावे नेटाने मांडायचे असतात. त्याची आज वास्तविकता खरी लक्षात आली असेल आपल्या. कपिल ढोकेजी, हलगर्जीपणा नेमका कुणाचा वाटतोय? कारण उच्च न्यायालयानं सरळ म्हटलेलं आहे की जे पुरावे सादर केलेले आहेत त्यात काही तथ्य वाटत नाहीये. पुरावे सादर करताना हलगर्जीपणा झालेला आहे. मुळात 2006च्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये जे लोक शहीद, ज्या लोकांचं त्या ठिकाणी त्यांना मरण आलं असेल, मृत्यू आला असेल, नाईक काका सुद्धा या ठिकाणी आहेत, त्यांनी त्यांची मुलगी त्यामध्ये गमावली, त्यांनी सुद्धा त्यांचं अभीती या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. आणि 2006च्या साखळी बॉम्बस्फोटामधील आरोपींना त्या ठिकाणी तातडीनं पकडून त्यांच्यावरती खटले दाखल केले गेले. खटले दाखल केल्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर 2015 मध्ये सेशन कोर्टाने या लोकांना 5 लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा आणि 7 लोकांना जन्मठेपेची शिक्षा सुद्धा त्या ठिकाणी दिली होती. त्यावेळी आता मुळात हा विषय तर राजकारणाचा असायला नको, परंतु चर्चा करत असताना, आपापले मतं मांडत असताना त्या गोष्टी आपल्याला प्रकर्षानं मांडाव्या लागतात. आपण जर पाहिलं असेल तर 2015 मध्ये याच पुराव्यांच्या आधारे, याच तपासाच्या आधारावर 5 आरोपींना मृत्यूदंड आणि 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्या गेली. परंतु मग आता नंतर ज्यावेळी ते आरोपी उच्च न्यायालयात गेले, त्यांनी अपील केली, त्यांनी न्याय मागण्याचा प्रयत्न केला. आता एखादी राज्यावरची, देशावरची केस असेल तर ते लढवणं, नेटानं लढवणं आणि ती केस स्टँड ठेवणं ही सरकारची जबाबदारी असते. म्हणजे मला आता यामध्ये राजकारण नको, आपण सांगावं लागतं की आमचं सरकार असताना याच आरोपींना याच तपासाच्या जोरावर आम्ही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. पण कुठेतरी हे सरकार बाजू मांडण्यात कमी पडलं असं वाटत नाही का? धक्कादायक निकाल आहे. आपण 19 वर्षानंतर सुद्धा, आणि यांच्या काळामध्ये दहशतवादांचं, बॉम्बस्फोट असतील, अतिरेकी हल्ले असतील, यांचं काय झालं आपण माहिती घेतली पाहिजे ना. घेऊया, म्हणजे उत्तर घेऊया. अजूनही गणेशजी उत्तर द्या. मात्र 2006ला सरकार आघाडीचं होतं हे कपिल ढोकेजी बहुधा विसरतायत. मात्र गणेशजी तुम्ही आता उत्तर द्या, त्यांनी आरोप केलाय थेट तुमच्यावर. नाही, हे बघा असं आहे, काँग्रेसच्या प्रवक्त्यांना काय वाटतं त्यांचा विषय. मी 2006च्या त्या घटनेचा उल्लेख करत असताना 2008 साली मुंबईवरती जो हल्ला झाला ती घटना म्हणजे अतिशय जवळून पाहिलेली आहे. त्यामुळे या घटनेविषयी माझा पाहण्याचा दृष्टिकोन, मी जरी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता जरी असलो तरी सामान्य माणसाच्या दृष्टीने या अशा घटना किती इफेक्टिव्ह असतात, त्याच्या पदरी काय येतं, माझ्या दृष्टीने महत्वाचं. आणि ज्या वेळेला आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून आहोत, बघा 2014 साली ज्या वेळेला सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली असेल तर त्यावेळेला 2006 साली घटना झाल्यानंतर आरोपींना पकडण्यात आलं, जो काही युक्तिवाद झाला त्या युक्तिवादाच्या आधारावरतीच ही शिक्षा सुनावली होती. आरोपी त्यानंतर उच्च न्यायालयात गेले तर तो जो काही तपास झालेला होता, ते जे काही एव्हिडन्स होते, म्हणजे याचाच अर्थ असा, जर मी राजकारणच करायचंच असेल तर मग काँग्रेसच्या प्रवक्त्याने हे लक्षात घ्या की त्या काळी जो तपास झाला होता, जे काही एव्हिडन्स होते ते मांडण्यात आले होते ना साहेब. त्याच एव्हिडन्सच्या आधारे नंतरचा युक्तिवाद चालतो. त्यामुळे आज या युक्तिवादात काय घडलं काही नाही, मला ह्यात फार रस नाहीये. कुठेतरी चूक झालेली आहे. कारण 2014 साली किंवा 15ला जो काही निकाल आला त्यामध्ये जी शिक्षा होती आणि मग उच्च न्यायालयात गेल्यानंतर तेच पुरावे, तोच युक्तिवाद हा उच्च न्यायालयात वेगळ्या पद्धतीने चालतो, तिथे काउन्सिल असतात. आणि मला हे स्पष्टपणे जाणवतंय की आरोपींनी अतिशय नेटाने त्यांचा युक्तिवाद त्या ठिकाणी केला असेल. आणि म्हणून आपण कुठे कमी पडलं, त्यावेळच्या तपास यंत्रणा, मी जसं म्हणालो, येतो कपिलजी, येतो भाग असा आहे की 2 यंत्रणांनी त्याचा तपास केला. त्यामधला जो भाग महत्वाचा की क्राईम ब्रांच आणि ATS या दोघांच्या
पुराव्यांच्या विसंगतीमुळे हा फायदा झाला, किंवा नेहमीप्रमाणे आरोपी असं म्हणतात की आमच्याकडनं हा जबाब लिहून घेण्यात आला, आम्ही काही हो म्हणालो नव्हतो. हे नेहमीच आहे, हे अशा खटल्यांमध्ये हे कायम होत असतं. आणि नेमका याचाच काही फायदा आपल्या तपास यंत्रणेच्या विसंगतीचा फायदा यांना झाला का हे समोर येईल. आणि स्वाभाविक आहे, सरकारनं सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टातही जाणार आहोत, आपण काही आरोपींना सोडणार नाही, हे आजच स्पष्ट झालेलं आहे. ठीक आहे, मला राजू वाघमारे आणि रमेश नाईक यांच्याकडे सुद्धा जायचं आहे. कपिल ढोके, अगदी थोडक्यात. मुळात आता भाजपचे प्रवक्ते आमचे मित्र आदरणीय गणेशराव खनकर यांनी जे सांगितलं की त्याच पुराव्यांच्या आधारे, त्याच तपासाच्या आधारे, त्याच खटल्यामध्ये सरकारनं बाजू मांडून त्यावेळी आरोपींना मृत्यूदंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. आणि आता या उलट म्हणजे 2015 मध्ये ज्यावेळी शिक्षा सुनावली आणि 2013-14 मध्ये ज्यावेळी सेशन कोर्टात ट्रायल चालली असेल त्यावेळी आमच्या सरकारनं त्या ठिकाणी बाजू मांडली आणि आरोपींना मृत्यूदंडापर्यंत पोहोचवलं. पण आता तीच केस त्याच आधारावरती ज्यावेळी उच्च न्यायालयामध्ये जाते, मग सरकार कुठेतरी कमी पडलं असं त्यांनी का मान्य करू नये? ते आता ओरडून सांगत आहेत की आरोपींनी नेटाने बाजू मांडली. अहो, सरकारची सुद्धा आरोपींच्या विरोधात तुम्ही कुठेतरी कमी पडले हे का मान्य करत नाही? अतिरेकी हल्ले, दहशतवादी हल्ले हे होणं दुर्दैवी आहे, व्हायलाच नको. पण त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्या सरकारनं सुद्धा जोरानं लढायला पाहिजे ना. त्या ठिकाणी तुमचं सरकार कुठेतरी कमी पडलं हे त्यांनी मान्य करायला पाहिजे. आणि आता सुद्धा म्हणजे आतापर्यंत सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे होतं. आरोपी सुटायच्या आधी माझी त्यांना विनंती आहे की आरोपी सुटण्याची जी काही प्रक्रिया असते ती व्हायच्या अगोदर सुप्रीम कोर्टात जाऊन काय बोलताय? हो ठीक आहे, आज उद्या करा ना तयारी. अहो ठीक आहे, तुम्ही तयारी करा पटकन. आरोपी सुप्रीम कोर्टामध्ये याच्या विरुद्ध गणेशराव सगळं करतं, पटकन जा. आरोपी जाणार आहोत, आम्ही नाही म्हटलेलं नाही. हो, यामध्ये राजकारण करू नका. मोठ्या आवाजात बोलण्यासारखा विषय नाही. राज्याच्या बाबतीत अतिशय गंभीर विषय आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकतर तुम्ही तुमचं सरकार बाजू मांडण्यासाठी कुठेतरी कमी पडताय, हे मान्य करायला तयार नाही. दहशतवादाच्या बाबतीत तुमची भूमिका नेहमी ढिलढिली आहे, हे सुद्धा आपण मान्य करायला तयार नाही. आमचं सरकार असताना आम्ही त्यातल्या 5 आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तुम्ही बाजू मांडण्यात कमी पडले आहात. ठीक आहे, आपण यातल्या काही टेक्निकल गोष्टी सुद्धा समजून घेऊया. माझ्यासोबत माझे वरिष्ठ सहकारी चंद्रकांत शिंदे सर सुद्धा आहेत, ते सुद्धा प्रश्न विचारतील. आपल्यासोबत वकील रवींद्र गोरेजी जोडलेले आहेत. रवींद्रजी, यातल्या टेक्निकल गोष्टी थोड्या आम्हाला समजावून सांगा. नेमकं काय झालं, कुणाचा हलगर्जीपणा आहे, नेमकं कुठे आपण कमी पडलो? हॅलो, हा रवींद्रजी बोला. ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे म्हणजे 11 जुलै 2006 बॉम्बस्फोट झाला, त्यानंतर ट्रायल कोर्टमध्ये पूर्ण हा खटला चालला आणि 2015 ट्रायल कोर्टने सर्व दोषी व्यक्तींना शिक्षा दिली आणि आता उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष जाहीर केला आहे. त्यात 3 गोष्टी महत्वाच्या असतात. पहिला पुरावा म्हणजे साक्षीदार, नंतर तपास अधिकारी जो पुरावा गोळा करतो, आणि तिसरी प्रक्रिया असती जेव्हा कोर्टात या पुराव्याची मांडणी होते. सकृतदर्शनी असं दिसतंय की ट्रायल कोर्टने हा पुरावा ऍक्सेप्ट केला आणि शिक्षा दिली, परंतु उच्च न्यायालयाला ह्या पुराव्यामध्ये काही तांत्रिक चुका आढळल्या, काही हा पुरावा विश्वासार्ह उच्च न्यायालयाला वाटला नाही आणि म्हणूनच तो जो बेनिफिट ऑफ डाऊट असतो तो आरोपींच्या फेवरमध्ये उच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे आता पुढील जी कायदी प्रक्रिया आहे, अपिलामध्ये सुप्रीम कोर्ट ठरवेल की ट्रायल कोर्टचा निर्णय बरोबर आहे की उच्च न्यायालयाचा निर्णय बरोबर आहे. मात्र रवींद्रजी, 2006 मध्ये हा बॉम्बस्फोट झाला होता, त्यावेळेस हे आरोपी पकडले गेले होते. एकतर मग हे आरोपी जे पकडले ते खरोखर आरोपी नसतील किंवा आरोपी पकडून सुद्धा सुटले कसे? हे बघा, ज्या अर्थी ट्रायल कोर्टने शिक्षा दिलेली आहे म्हणजे त्यांच्या विरुद्ध सफिशियंट मटेरियल आहे की त्यांनी हा गुन्हा केलेला आहे. परंतु त्याच वेळेला जेव्हा उच्च न्यायालय असं म्हणतं की या तपासामध्ये काही त्रुटी होत्या आणि जेव्हा एखादा साक्षीदार एखादी घटना बघतो 100 दिवसानंतर किंवा 1 वर्षानंतर त्यानं ती घटना पूर्ण आठवेलच असं नसतं, त्यामुळे बऱ्याचदा काही त्रुटी राहतात. आता हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल की यामध्ये त्रुटी होत्या की नव्हत्या. परंतु आपण जर ट्रायल कोर्टचा निर्णय बघितला, मोठा कोर्टचा 2015चा आणि उच्च न्यायालयाचा आजचा निर्णय बघितला, यातून असं दिसून येतं की यांच्या विरुद्ध पुरावा आहे, परंतु हा पुरावा उच्च न्यायालयाने ग्राह्य मानला नाही. त्यामुळं फौजदारी प्रक्रियेमध्ये ही जी न्याय व्यवस्था आहे त्यामध्ये 3 टप्पे असतात: ट्रायल कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. आणि म्हणूनच प्रत्येकाने आज हा निकाल विरुद्ध केला आहे म्हणून व्हिक्टीम साईडने निराश होण्याचं कारण नाही.
सर्वोच्च न्यायालयात ह्या संपूर्ण निर्णयाची स्क्रुटिनी होईल आणि त्यानंतर खरा निर्णय किंवा अंतिम निर्णय आपल्या समोर येईल. जी, मात्र रवींद्रजी, सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकी आता काय काळजी घ्यावी लागेल? जो आता हलगर्जीपणा झालेला आहे, उच्च न्यायालयाचा निर्णय त्यामुळे समोर आलेला आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये पुरावे सादर करताना किंवा सगळ्याच पद्धतीनं नेमकी काय काळजी घ्यावी लागेल? रवींद्रजी, आवाज पोहोचतोय? ठीक आहे, रवींद्रजी यांच्याकडे पुन्हा आपण जाऊच. चंद्रकांतजी, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत? नाईक साहेब, म्हणजे खरं तर हे अत्यंत दुःखद घटना आहे, याचं पुन्हा उजळणी करणं योग्य नाही आहे. परंतु आताची जे प्रेक्षक आहे, म्हणजे 19 वर्षापूर्वीची ही घटना आहे, आताच्या प्रेक्षकांना त्याबाबत नक्की माहिती नाही. तर तुम्हाला ते बॉम्बस्फोट झालेत आणि मुलगी जखमी आहे, ती हॉस्पिटलमध्ये आहे, हे जेव्हा कळलं किंवा हे कधी कळलं तुम्हाला, आणि त्यानंतर तुम्ही म्हणजे मुलीपर्यंत कसे पोहोचलात? मला विचारलं का? ज्या वेळेला ही घटना घडली की 11 जुलैला रोजी, आणि त्यावेळेला मी मुंबईमध्ये नव्हतो, मी गोव्याला होतो आणि मुंबईला परतीच्या वेळेला मी ट्रेनमध्ये होतो. जेव्हा बातमी कळाली त्या ट्रेनमध्ये, कोणाकडे जेव्हा मोबाईल होते त्यांना बातमी मिळाली की मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडले आहे आणि ट्रेनमध्ये अनेक लोक जखमी, मरण पावले वगैरे. मला धक्कादायक भीती पण वाटली की माझीच मुलगीसुद्धा ती रेल्वेमध्ये प्रवास करते, कामाला जाते, तेव्हा तिच्या सोबत काहीतरी अशी घटना घडली असेल की नाही, मग शंका मला उत्पन्न झाली आणि मी रात्रभर बेचैन झालो. जेव्हा सकाळी मी घरी पोचलो तेव्हा माझ्या भावाने मला मिठी मारून रडत सांगितलं की आपली मुलगी गेली म्हणून. तेव्हा हे सगळं एवढं कृत्य घडलं आणि या गोष्टीला 19 वर्ष झाली. ती बोरिवली स्टेशनला उभी होती घरी परतण्याकरता. त्यावेळेला बोरिवली स्टेशनवर सुद्धा बॉम्बस्फोट घडला आणि त्या धमाक्याच्या आवाजाने ती लोक सैरावैरा पळू लागले आणि इकडे तिकडे लोकांच्या पायाखाली तुडवली गेली आणि मग तिचा मृत्यू घडला. पण ही बातमी जेव्हा भावाने सांगितली हॉस्पिटलमध्ये, जेव्हा सकाळी त्याला पण सकाळी हॉस्पिटलमधून फोन आला की इथे मरण पावलेल्यांची ओळख तुम्ही करून घ्या करून. तेव्हा त्याला ती ओळख पडली आणि आपली माझ्या म्हणजे माझी मुलगी ही दगावली त्याच्यामध्ये. आणि जेव्हा घरी मी परतलो तेव्हा माझ्या भावाने ही बातमी मला सांगितली. आणि ह्या घटनेला आता 19 वर्ष झाली. 19 वर्षानंतर निकाल लागला. आम्ही दरवर्षी माहीम स्टेशनला श्रद्धांजली व्हायला किरीटबाई जे BJPचे कार्यकर्ता MP आहे ते, तर त्यांनी मदतसुद्धा केली आम्हाला, सगळ्यांना, मृतकांना किंवा जखमींना मदतसुद्धा केली. पण दरवर्षी आम्ही श्रद्धांजली व्हायला माहीम स्टेशनला येतो आणि याच आशेने येतो की काहीतरी तेव्हा अतिरेक्यांना आणि बॉम्बस्फोट ज्यांनी घडवले ज्यांना कैदी म्हणून ठेवला त्यांच्यावर कारवाई होणार, त्यांना शिक्षा होणार, त्यांना फाशीची शिक्षा होणार. आता इथे बसलेले चंद्रकांत साहेब बसले, त्यांनी सांगितलं की पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावली आणि 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हे सगळं होणार होतं. मग आजचा निकाल ऐकून असा एक धक्कादायक निकाल ऐकून असा पायाखालची जमीन सरकलेल्यासारखी वाटली. जेव्हा आमची माणसं, मुलगी आणि इतर माणसं जखमी झाले, मरण पावले, त्यावेळेला जो धक्का मनाला लागला, जाणवला, तो त्याच्यापेक्षा काही पटीने आज धक्कादायक हा निर्णय ऐकून झाला की बॉम्बस्फोट म्हणजे बॉम्बस्फोट त्यांनी घडवलेच नाही, मग आपणच झाले का ते बॉम्बस्फोट? आणि स्वतः त्या मृतकांनी स्वतः आत्महत्या करून सारखी गोष्ट घडवून बॉम्ब ठेवले गाडीमध्ये. तर ही आश्चर्याची गोष्ट आहे की 19 वर्षानंतर, प्रतीक्षेनंतर आम्ही आमच्यासाठी किरीटबाईंनी जे BJPचे मंत्री होते
त्यांनी प्रयत्न केला पण त्याला निष्फळ ठरलं ते. ठीक आहे. गणेशजी, अत्यंत मन विषण्ण करणारी अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे. आपण 27 वर्षीय मुलगी ज्यांनी गमावलेली आहे त्यांचं म्हणणं आता ऐकलं. त्यांनी सरळ म्हणतात की तेव्हा जितकं दुःख झालं त्यापेक्षा अधिकचं दुःख, तेव्हाही दुःखच झालं म्हणा, पण आता अधिक दुःख होतंय की हे सर्व सुटतायत. हा निकाल समोर आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आता काळजी घ्यावी लागेल याबाबत. गणेशजी. हो नक्कीच. म्हणजे बघा असं आहे की नाईक साहेब ज्या वेळेला सांगत होते, काका ही घटना घडल्यानंतर 5च मिनिटात मी बोर्ली स्टेशनला पोहोचलो होतो आणि पूर्ण त्या सगळ्या प्रवाशांना आम्ही सुकरवाडी डेपोत घेऊन गेलो आणि त्या ज्या महिला होत्या सगळा एसटी डेपो आम्ही ताब्यात घेतला आणि त्या महिला ज्या विरारला जाणाऱ्या होत्या सगळ्या महिलांना आम्ही एसटीने पहिले विरारला पाठवलं आणि मला आठवते रात्री 12:15 वाजता पुरुषांची पहिली एसटी सोडली. म्हणजे पूर्ण एसटी डेपो माझ्या ताब्यात होता, मी अनाऊन्स करत होतो. त्यामुळे ही घटना जवळून पाहिली आहे. त्या स्टेशनवरचा प्रसंग मला आज सुद्धा डोळ्यासमोर आठवतो, कारण मी 5च मिनिटात बोर्ली रेल्वे स्टेशनला पोहोचलो. तिथून आम्ही महिलांना पहिलं बाहेर काढून आम्ही सुकरवाडी डेपोत त्यांना सुरक्षित त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. तुम्ही जो विषय मांडताय, म्हणजे हा जो विषय मांडताना मी कल्पना करतो की माझी पत्नी रात्री 11 वाजता घरी आली होती, फोन नव्हता लागत. म्हणजे मी हे सगळं करताना माझी पत्नी कुठे हे देखील मला, तिने फक्त एवढंच सांगितलं की बॉम्बस्फोट झाला त्या गाडीत मी होते. म्हणजे आज जेव्हा आपण ही चर्चा करतोय त्यावेळी काय घडलं असेल हे मी स्वतः अनुभवलेलं आहे साहेब. आज तुम्ही मला जे विचारलं आत्ता, तो बघा ज्या वेळेला हे ट्रायल्स चालतात त्यावेळेला जेव्हा सत्र न्यायालयामध्ये त्या खंडपीठासमोर जी जबानी दिली असेल, जे पुरावे मांडले असतील, त्यावेळची जी पुराव्याची मांडणी झाली असेल ते त्यावेळेला खंडपीठाने ते मान्य देखील केलं असेल. परंतु वारंवार याची ज्या वेळेला उच्च न्यायालयात समजा गेल्यानंतर याची पुन्हा एकदा तपासणी होते, त्यावेळेला ज्यांची पुराव्याच्या आधारे सुटका होते, जो आज झालेला आहे, त्यावेळेला जे पुरावे म्हणून मांडले जातात, ज्यांची जबानी घेतली जाते, जे साक्षीदार म्हणून असतात, या सर्वांच्या बोलण्यातून एक वाक्य जरी बरोबर आहे इकडचं इकडे जरी झालं तरी बेनिफिट ऑफ डाऊट हा नेहमी आरोपींना मिळतो. आणि मी म्हणून म्हटलं की 2014ला काही आमचं सरकार सत्तेवर आलं, त्याच्या अगोदर काय झालं या विषयात न जाता नेमकी गडबड कुठे घडलेली आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांच्या वकिलांनी जो काही खंडकर साहेब केला असेल आपल्या पुराव्याच्या आधारावरती, तर त्यावेळेला ते साक्षीदारांनी विषय मांडला, तिथे ते कुठेतरी कमी पडले का, मला त्याची शंका आहे. चंद्रकांतजी. खनकर साहेब, मला तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की सरकार आपली बाजू मांडायला अयशस्वी ठरली, किंवा सरकार म्हणजे सरकार जे वकील असतात सरकारी वकीलच असतात ते, तर ह्याचा अर्थ सरकार जे 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 त्या ह्याच्यामध्ये बॉम्बस्फोटामध्ये जे मारले गेले त्यांना न्याय मिळवून देण्यात सरकार अयशस्वी ठरलं आहे असं तुम्हाला वाटतं का, की आपली बाजू ते योग्यरित्या मांडूच शकले नाही आहेत कोर्टामध्ये? म्हणजे जर 2014ला जर ते कोर्ट ते पुरावे आहे ते सिद्ध होत असेल आणि त्यांना शिक्षा होत असेल, तर 2025मध्ये ते का होत नाही? म्हणजे काय कारण असावं त्याच्यामागे? काय तांत्रिक कारण आहे का त्याच्यामागे, का सरकार अपयशी ठरलं आहे? नाही, हे बघा असं आहे, मी परत एकदा सांगतो की 2007 साली समजा 6ला ही घटना घडली, त्या आरोपींना नाही खनकर साहेब, मागे काय झालं त्याच्यावरती आपण नको जाऊया. मागे काय झालं, 2007ला काय झालं, 14ला काय झालं, आता आपण 2025ला विचार करूया. कारण नाईक साहेब आहेत, नाईक साहेबासारखे असे म्हणजे अनेक लोक आहेत की ज्यांचे नातेवाईक मारले गेले, ते न्यायाच्या अपेक्षेत आहेत. आणि हा जो न्याय, जसं त्यांनी नाईक साहेबांनी आत्ताच म्हटलं की पायाखालची जमीन सरकली, म्हणजे आपल्या जवळचा नातेवाईक त्या दिवशी गेला, ते जे दुःख होतं त्याच्यापेक्षा प्रचंड दुःख, म्हणजे न्याय मिळालाच नाही. आणि त्यांनी जो प्रश्न विचारला तो खरं आहे ना, की जर यांनी ते केलं नसेल, हे निर्दोष असतील, तर बॉम्बस्फोट आपोआप झाले का? प्रश्न मला सुद्धा आहे शिंदे साहेब. मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला हीच गोष्ट सांगतोय जी कदाचित तुम्ही ऐकली नसेल, की पहिल्या ट्रायलमध्ये जेव्हा सत्र न्यायालयामध्ये ज्यांनी पुरावे म्हणून सादर झाल्यानंतर साक्षी दिलेल्या असतील, त्याच साक्षी त्यांनी उच्च न्यायालयामध्ये ज्या वेळेला खटला चालला असेल त्यावेळेला त्यांना परत उभं केलेलं असेल. हे लक्षात घ्या माझं म्हणणं. आणि मी मगाशी एका गोष्टीवर बोट ठेवलं की त्यावेळेला 2 जणांनी याचा तपास केला, एक क्राईम ब्रांचने केला, दुसरा ATS ने केला. साक्षीदार हे दोघांकडेही जबानी देत असतात.
त्यामध्ये एक वाक्य, माझं नीट ऐका, एक वाक्य जरी त्यांनी सत्र न्यायालयामध्ये बोलताना नंतर उच्च न्यायालयामध्ये जरी जबानी चुकली असेल तर कधी कधी हा घोळ होतो आणि हे मी मान्य करतो की कुठेतरी गडबड झालेली असेल, यात सरकार कमी पडलं. तर मी परत एकदा सारखं, जर कमी पडलं असेल तर त्याची चौकशी केली जाईल. म्हणजे एवढा मोठा खटला जेव्हा सुरू असतो त्यावेळी सरकार कमी पडेल हे कदाचित माझं मन आज मान्य करत नाहीये. साहेब, एवढ्या 189 लोकांनी आपले प्राण गमावले आणि या अशा खटल्यांकडे जेव्हा उच्च न्यायालयात चालतात त्यावेळी त्याला पूर्ण सरकारची ताकद लागलेली असते. पण तुम्ही जेव्हा दोष आज तुम्ही देऊ शकता, पण मी मगाशी म्हणालो तसं, कारण हे काही ट्रायल्स मी स्वतः अनुभवलेले आहेत. कारण राजकीय खटले चाललेले असताना आम्ही त्याचे वाटेकरी झालेलो आहोत. कारण साक्षी दिली जाते, ज्यांनी खटला दाखल केला त्यांना कोर्टात बोलवलं जातं, पण खनकर साहेब तुम्हाला म्हणतोय खनकर साहेब 12 आरोपी आहे, त्याच्यापैकी 5 जणांना जन्मठेप, 5 जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेप झालेली. तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे समजा एखाद्या आरोपीने समजा त्याचं वाक्य इकडचं तिकडं झालं असेल तर त्याचा जो परिणाम आहे तो संपूर्ण निकालावर होतो. आरोपी नाही, मी साक्षीदार म्हटलं. साक्षीदार. आणि त्यावेळेला 2 तपास यंत्रणांनी जे काही उभं केलेलं असेल त्यामध्ये जर का त्या विसंगतीवरती या नंतरच्या उच्च न्यायालयाच्या खटल्यामध्ये आरोपींच्या वकिलांनी जर का बोट ठेवून त्याच्या संदर्भात जर पुढे युक्तिवाद केला असेल तर मला त्याची शंका आहे. कारण हा खटला म्हणजे आज निकाल आलाय, त्याचं पूर्ण डिटेल यायला अजून 2-3 दिवस जातील की नेमकं त्यांनी नेमकं काय काय म्हटलं आणि कुठल्या तथ्यावरती हा निकाल दिलाय की आम्ही मान्य केलेलं नाही, त्या समरीमध्ये येईलच, त्यावेळेला अधिक स्पष्ट होईल. खनकर साहेब, 11 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. समजा बोरिवलीच्या माणसाने साक्षीदाराने चुकीची माहिती दिली असेल, माहीम आहे, चर्नी रोड आहे, इकडचे जे साक्षीदार होते तर मग त्यांची साक्ष पण खोटी होती असं मानायचं का? हे बघा शिंदे साहेब, ना मी सरकारी वकील आहे ना मी जज आहे. तुम्ही मला आता ज्या पद्धतीनं प्रश्न विचारताय तर मी माझी बाजू तुम्हाला स्पष्टपणे सांगितली. काय हे सुटावे तशी माझी इच्छा नाहीये. मी माझं तुम्हाला दुःख सांगितलं की माझी पत्नी सुद्धा रात्री 11 वाजता घरी आली होती. मी सगळं दुःख सोडून स्टेशनवर होतो. ते माझं वैयक्तिक सोडा, मी अनुभवलंय ना ते. मी आज पक्षाचा प्रतिनिधी म्हणून आणि सत्ताधारी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मला जेवढं कायद्याचं ज्ञान आहे, मी जेवढं कोर्टामध्ये अनुभवलेलं तेवढं मी मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही मला अशा पद्धतीने प्रश्न विचारताय की सरकारने काही ते आरोपी सुटावे म्हणून काही काम केलं असं तुम्हाला वाटतं का? नाही, तुम्ही ते जास्त म्हणजे सांगता की एखादं वाक्य साक्षीदाराने म्हटलं असेल म्हणून मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारला. कारण तिथे एकच साक्षीदार नाहीये. माझा सांगण्याचा ज्या वेळेला चालते ना साहेब, शिंदे साहेब, माझं नीट ऐका, ज्या वेळेला ही ट्रायल चालते त्या ट्रायलच्या आधारावरती त्याने खालच्या न्यायालयामध्ये त्याने काय साक्ष दिली आणि उच्च न्यायालयात आल्यानंतर त्याच्या बोलण्यामध्ये जर का विसंगती आली तर त्याच्यावरतीच आरोपीचा वकील बोट ठेवून त्याचा युक्तिवाद करतात. ठीक आहे, आपण चर्चा सुरूच ठेवूया. एक ब्रेकिंग बातमी समोर येते याच संदर्भातील, याच विषयावरची बातमी समोर येते. अमरावती मध्यवर्ती कारागृहातून आरोपींची सुटका झालेली आहे. आजच या आरोपींची सुटका होणार होती आणि आता सुटका झालेली आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी ही बातमी समोर येते. या आरोपींची सुटका झाली आहे. सर्व 4ही आरोपींची सुटका करण्यात आलेली आहे. एकूण 12 आरोपी होते, एकाचा आधीच मृत्यू झालेला आहे. तन्वीर अन्सारी, महेद शफीची सुटका करण्यात आलेली आहे. अमरावती कारागृहातून सुटका झालेली आहे. काही आरोपी हे नागपुरात आहेत. सुहिल शेख आणि जमीर शेखची सुद्धा सुटका झाली आहे. साहिल शेख अमरावती मध्यवर्ती कारागृहातून या आरोपींची आज सुटका झालेली आहे. अत्यंत धक्कादायक असं ही बातमी समोर येते आहे. उच्च न्यायालयानं निर्णय दिला आणि त्यानंतर आजच यांची सुटका होणार होती. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी ही बातमी समोर येते. आरोपींची सुटका झाली. सर्व 4ही आरोपींची अमरावती कारागृहातून आज सुटका करण्यात आलेली आहे. मी वकील रवींद्र गोरे यांच्याकडे जातो. रवींद्रजी, आता या आरोपींची सुटका तर झालेली आहे, धक्कादायक हे सर्व, मात्र आता या आरोपींवर निर्बंध काय असणार आहेत? देशाच्या बाहेर जायचं नाही किंवा इतर काही निर्बंध असणार आहेत का? जेव्हा कुठल्याही आरोपीची निर्दोष मुक्तता होते त्याच्याकडनं बेल बाउंड घेतात ट्रायल कोर्टमध्ये. हायकोर्टने असताना जरी निर्दोष मुक्त केलेलं असलं, सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा उद्या महाराष्ट्र शासनाचं अपील जाईल आणि त्या अपिलामध्ये निश्चितच ह्या जजमेंटवरती स्टे मागण्यात येईल आणि जर तो स्टे मिळाला तर या आरोपींना निश्चितच पुन्हा एकदा कारागृहात टाकता येईल. परंतु जो अपील असतं अगेन्स्ट ऍक्विटल किंवा निर्दोष मुक्ततेचं, त्या अपिलाचा स्कोप फार कमी असतो. परंतु ह्या पार्श्वभूमीवरती जेव्हा ट्रायल कोर्ट शिक्षा देतं आणि हायकोर्ट ऍक्विट करतं तेव्हा एक निष्कर्ष असा निघतो की तपास यंत्रणांची जी काय क्षमता आहे त्यावर निश्चितच एक बोट ठेवण्यात येईल
त्याचप्रमाणे प्रस्तुत प्रकरणात जे बॉम्ब वापरण्यात आले होते ते बॉम्ब आयडेंटिफाय करण्यात तपास यंत्रणेला अपयश आलेलं आहे. त्यामुळे प्रामुख्याने हा निकाल उच्च न्यायालयामध्ये विरुद्ध गेलेला आहे. परंतु जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये याची सुनावणी होईल त्यावेळेस सुरुवातीला निश्चितच राज्य शासन या निकालावरती स्टे मागेल, जेणेकरून आरोपींना बाहेर जाता येणार नाही. आणि सुप्रीम कोर्टने जर हे आपले ऍडमिट करून घेतलं, निश्चितच त्या आरोपींवरती तसे निर्बंध लावण्यात येतील, भारताबाहेर त्यांना पाठवण्यात येणार नाही, ती काळजी निश्चितच न्यायालय घेईल. परंतु या संपूर्ण निकालाचा जो अर्थ आहे, ह्या प्रकरणात त्याचे व्हिक्टीम आहेत किंवा जे रोष दिसून येतोय त्या सर्वांनी निराश होण्याचं कारण नाही. या न्यायालयीन व्यवस्थेमध्ये 3 टप्पे असतात. पहिला टप्पा असतो ट्रायल कोर्ट, नंतर हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट. त्यामुळं सुप्रीम कोर्टमध्ये न्याय मिळेल ही आशा ठेवली पाहिजे. आणि ज्याप्रमाणे ट्रायल कोर्टने जजमेंट दिलेलं आहे त्यात काही गोष्टी आहेत ज्या अर्थी यांना जन्मठेप होते, फाशी होते, त्यांच्या विरुद्ध पुरावा आहे. परंतु ह्या पुराव्याचं जर इंटरप्रिटेशन उच्च न्यायालयात झालं, जिथं तपास यंत्रणा किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर कमी पडले, निश्चित ही उणीव सुप्रीम कोर्टमध्ये भरून काढता येईल. त्यामुळे निराश होण्याचं कारण नाही. आणखी न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही. हा न्याय पूर्ण होईल जेव्हा सर्वोच्च न्यायालय हे ठरवेल उच्च न्यायालयाचा निर्णय बरोबर आहे की ट्रायल कोर्टचा निर्णय बरोबर आहे. मात्र रवींद्रजी, साक्षीदारांनी साक्ष देताना जर थोडी तफावत जर साक्षीदारामध्ये आढळली त्यामुळे हा निर्णय येऊ शकतो किंवा असं काही होऊ शकतं असं गणेश खणकर म्हणतात, हे योग्य आहे? हे बघा, पूर्ण जो निर्णय असतो तो एका साक्षीदाराच्या साक्षीवरती नसतो. त्यात 3 ते 4 घटक असतात. ह्या पूर्ण प्रक्रियेत जी आरोपींनी जबाब दिलेला आहे किंवा आरोपींकडनं जे रिकव्हर झालेले आहे, जे काही हत्यार आहेत, बॉम्ब, बंदुका जे काही रिकव्हर झालेले आहे, ती रिकव्हरी कायदेशीर होती का, हा महत्वाचा भाग असतो. त्याप्रमाणे साक्षीदाराची साक्ष देखील महत्वाची असते. या सर्व गोष्टी जेव्हा एकत्र जुळून येतात तेव्हा शिक्षा होते. परंतु या संपूर्ण प्रक्रियेत साक्षीदाराची साक्ष असते किंवा जे हत्या वापरलेले बंदुका, बॉम्ब यांची साक्ष किंवा ओळख पटवण्यात जर तपास यंत्रणा न्यायालयासमोर अपयश ठरली असेल, अशा अनेक विविध कांगोरे एखाद्या निकालाला असतात. त्यामुळे फक्त साक्षीदाराच्या साक्षीमध्ये तफावत आले म्हणून एखादा आरोपी सुटत नाही. रवींद्रजी, तुम्ही प्रथमदर्शनी या संपूर्ण प्रकरणाकडे बघताना तुम्हाला हलगर्जीपणा नेमका कुणाचा वाटतोय? तपास यंत्रणाच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असे ऑब्झर्वेशन माननीय उच्च न्यायालयाच्या निकालात आलेले आहेत. त्यामुळे तपास यंत्रणाचं अपयश हे प्रामुख्याने दिसून येतं. ठीक आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ता राजू वाघमारे सुद्धा जोडलेले आहेत. राजू वाघमारेजी, तपास यंत्रणाचं हे अपयश आहे असं वकिलांनी निरीक्षण नोंदवलेलं आहे. इतकी मोठी ही घटना आहे, अनेक जणांचे जीव गेले होते आणि या संपूर्ण प्रकारामध्ये तपास यंत्रणा अशी हलगर्जीपणा कशी करू शकते? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी ट्रायल कोर्टाने निर्णय दिले आणि उच्च न्यायालयामध्ये यांची निर्दोष सुटका होते, त्यावेळी आपण ज्या पद्धतीचे पुरावे गोळा करतो, आपण त्या पुरावे गोळा करताना कायद्याचं भान राखून कायद्यामध्ये सांगितल्याप्रमाणे पुरावे गोळा करतो की नाही, किंवा त्या पुराव्या गोळा करण्यामध्ये काही विसंगती असेल, या सगळ्या गोष्टींचा, साक्षीदारांच्या बोलण्याचा, जी कागदपत्र तपास यंत्रणांनी दिली आहेत त्या कागदपत्रांच्या वेळेचा, त्याच्यामध्ये काही विसंगती आहे का, त्याच्यामध्ये कायद्याने सांगितल्याप्रमाणे पुरावे गोळा केलेत का, तिथे कुठे आपण कमी पडलोय का, या सगळ्या बाबीचा विचार करून उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय. एक गोष्ट बाकी खरी की जर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय तर सन्मानपूर्वक उच्च न्यायालयाचा सन्मान राखून हे आपल्याला नक्की बोलता येईल की तपास यंत्रणेने पुरवलेल्या गोष्टी त्या कुठेतरी उच्च न्यायालयामध्ये टिकू शकल्या नाही, त्या कुठेतरी कमी पडल्या, साक्षीदारांच्या बाबतीत कुठेतरी आपण कमी पडलो. आणि हे सगळे पुरावे आणि विविध तपास यंत्रणांचं कॉर्डिनेशन जे ज्या पद्धतीने पाहिजे होतं ते कॉर्डिनेशन कुठेतरी कमी पडल्यामुळे हा निकाल लागलेला. पण याचा अर्थ राज्य शासन ज्यावेळी सुप्रीम कोर्टात जाईल, ज्यावेळी पूर्णपणे या उच्च न्यायालयाच्या निकालाच्या प्रती आपल्या हातात पडतील, त्यावरून आपल्याला दिसून येईल की कुठे कमी पडलेलो आहे, मग त्याचे कुठचे पुरावे आपल्याकडे आहेत, त्याच्या कुठच्या बाबी आपल्याकडे आहेत, त्या बाबी आपण कुठच्या पद्धतीने न्यायालयामध्ये मांडू शकतो, याचा विचार करून मला तरी खात्री वाटते की सुप्रीम कोर्टामध्ये हा उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवण्यासाठी आपण एकत्रपणे काम करू शकतो. आणि या मुंबईकरांचा जो एवढ्या लोकांचा 206 लोकांचा जो जीव गेला 183 प्लस,
या लोकांचा जो जीव गेलेला आहे त्याला आपण न्याय देऊ शकतो. तपास यंत्रणा कुठे कमी पडली तर हो, कुठेतरी कमी पडली म्हणून हा निर्णय आला. विसंगती होती का तर होती म्हणून हा निर्णय आला. हे आपल्याला कबूल करावंच लागेल. आणि त्या चुका सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयामध्ये त्या कशा होणार नाहीत त्याला आपण कव्हर कसं करू, एअर टाईट पोझिशन करून आपण पुन्हा एकदा त्या खटल्याकडे कसं बघता येईल की ज्याच्यामुळे एकही आरोपी सुटणार नाही, या गोष्टी आपण बघणार आणि त्या दृष्टीने राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल. पण हे तपास यंत्रणा आणि साक्षीदार किंवा पुरावे गोळा करण्याच्या पद्धती किंवा ज्या ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या, सीसीटीव्ही असतील, बाकीच्या गोष्टी असतील, ठीक आहे. मात्र राजूजी, तोच मुद्दा आहे. विसंगती इतका सेन्सिटिव्ह संवेदनशील विषय आहे. इतक्या जणांचे जीव गेलेले आहेत, 824 जण जखमी झाले होते, अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते, मुंबईवरती हल्ला होता, लाईफ लाईनवरती हल्ला होता, तरी सुद्धा विसंगती कशी राहू शकते? हाच तर मुद्दा आहे ना. विसंगती कशी राहू शकते एक लक्षात घ्या की ज्यावेळी जास्त तपास यंत्रणा एकमेकाशी काम करतात, काम करणारे लोक, आता याच तपास यंत्रणांनी ज्यावेळी आपल्या ताजमध्ये जो हल्ला झाला, अजमल कसाबला त्याच तपास यंत्रणांनी फाशीपर्यंत पोहोचवलं. तेच पोलीस होते, तीच तपास यंत्रणा होती. त्याच्यामुळे चूक माणूस आहे, कुठेतरी त्याची चूक होऊ शकते किंवा त्याच्यात विसंगती होऊ शकते. याचा अर्थ आपण पूर्ण पोलीस खात्यावर आपण अविश्वास दाखवला पाहिजे किंवा त्यांना ह्याच्या पिंजऱ्यात उभं केलं पाहिजे असं नाही. कारण न्यायालयामध्ये ज्या गोष्टी बघितल्या जातात, मी स्वतः वकील आहे, ज्या गोष्टी बघितल्या जातात, ज्याचा पाठपुरावा केला जातो, एखादा पुरावा आपल्याला वाटतो पण तो गोळा करताना जर कायद्याच्या भाषेत आपण कुठेतरी एखादी चूक झाली असेल आणि त्याचाच निकालामध्ये त्याचा फरक पडू शकतो. त्याच्यामुळे याच तपास यंत्रणांनी अजमल कसाबला फासावर दिलं, याच तपास यंत्रणांनी पूर्णपणे पाकिस्तान त्या रिचर्ड हेडलीला आपण इकडे घेऊन आलो. तीच कार्यक्षमता या प्रकरणामध्ये का दिसत नाहीये? तीच कार्यक्षमता या प्रकरणात का दिसली नाही? यामुळे बाकी आरोपींना याचा फायदा होऊ शकतो ना, बाकी आरोपी याचा फायदा उठवू शकतात. नाही, एक लक्षात घ्या, बाकी आरोपी जो याचा फायदा उठवू शकतील त्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टात आपण एअर टाईट करू ना. आता ज्या गोष्टी आपल्याकडून काही वेगळ्या झाल्या असतील किंवा त्या दिसत असतील तर त्याचे पुरावे पण आपल्याकडे असणार आहेत, त्याच्या बाबतीतल्या गोष्टी आपल्याकडे असणार आहेत. तर वकील त्या हिशोबाने त्यांच्या पुढे त्या मांडतील. पण त्याच्यामुळे हे जे झालंय त्याच्यामध्ये कुठेतरी विसंगती आणि चूक आहे. पण याचा अर्थ मात्र राजूजी, ही विसंगती चूक जर असेल तर बाकी वकील सुद्धा इतर काही प्रकरणांमध्ये हाच धागा पकडू शकतात ना, त्यांच्या आरोपींना सोडवू शकतात. नक्कीच नक्कीच हा धागा पकडू शकतात. पण हा धागा पकडताना सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी आपण जाऊ त्यावेळी या सगळ्या गोष्टी आपण बंद करू. कारण हे त्याच्यानंतरच करू शकतो ना आपण. आता जे झालंय त्याच्यामुळे तर हा निकाल लागला. न्यायालयाने हा जो निकाल राजूजी, येतो मी तुमच्याकडे. चंद्रकांत सरांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहे, मात्र याची जरा कायदेशीर टेक्निकल गोष्ट समजून घेऊया. आपल्यासोबत वकील रवींद्र गोरे, चंद्रकांत सर येतो मी, रवींद्र गोरे जे आहेत. रवींद्रजी, हाच प्रश्न तुम्हाला आहे. याच प्रकरणाचा धागा पकडून इतर वकील त्यांच्या आरोपींना सोडवू शकतात ना, असं या प्रकरणाचा धागा पकडून? उच्च न्यायालयाचा निर्णय हा एक प्रकारे कागद असतो, परंतु प्रत्येक प्रकरणातील फॅक्ट, सर्कमस्टन्सेस, एव्हिडन्स हा वेगळा असतो. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की ह्या प्रकरणात तपास यंत्रणेची काही चूक झाली किंवा त्यांची अकार्यक्षमता दिसली म्हणजे याचा बेनिफिट इतर आरोपींना मिळेल. परंतु कुठलाही जो फौजदारी खटला असतो तो 3 गोष्टींवरती असतो. पहिले म्हणजे साक्षीदार, पुरावा आणि त्याचं तपास यंत्रणेमार्फत माननीय न्यायालयात जे सादरीकरण होतं ते सादरीकरण जे असतं किंवा जो पुरावा मांडण्यात येतो तो एव्हिडन्स ऍक्ट आहे त्याप्रमाणे जेव्हा तो मांडण्यात येतो तेव्हा त्यामध्ये शिक्षा येते. त्यामुळे ह्या निर्णयाचा फायदा इतर आरोपींना होईल हे म्हणणं थोडंसं संयुक्तित ठरणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. चंद्रकांतजी, नाही, मला बोलायच्या अगोदर नाईक साहेबांना काहीतरी बोलायचं कारण ते बऱ्याच वेळापासून हात वर करताय. रमेश, त्यांना आपण आधी बोलायला देऊया. बोला. मी विचारतो की साक्षीदार हे खरे साक्षीदार आहेत का भाडोत्री साक्षीदार आहे? जे आरोपी ह्या खटल्यामध्ये जे कैद होते त्यांच्या वतीने त्यांची माणसं असे असू शकणार की नाही? गणेशजी, उत्तर द्या. गणेशजी, हे साक्षीदार खोटे साक्षीदार असू शकतात, त्यांची तपासणी केली का तुम्ही? गणेशजी,
हे देशमुख साहेब, तुम्ही मला प्रश्न विचारताय ना, मी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर मी होतो, चॅनलला विचारतो, नवी कोर्टात ट्रायल सगळ्यांना चालू मी आहे. विचारतो. मी कारण मगापासून बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, हा ही गोष्ट प्रश्न तुम्ही माझ्या मान्य करत नाही आहात साहेब. माझ्या फक्त एका मुलीचा नाही आहे. अनेक जण दगावले गेले आहेत, अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना काय वाटत असेल आज जर एवढी मोठी घटना घडली ठीक आहे. आणि त्याच्यातून निर्दोष मुक्तता लोकांची झाली, याचं कारण काय? आता हे साक्षीदाराच्या याने जोरावर तेच त्यांची सुटका झाली ना. मग हे साक्षीदार खरे साक्षीदार होते की खोटे साक्षीदार होते? बोला गणेशजी, बोला. कपिलजी, येतो तुमच्याकडे. मी एक गोष्ट स्पष्ट करतो, नाईक काका, तुम्ही जे म्हणणं मांडताय तुमचं म्हणणं बरोबर आहे. कारण शेवटी त्या घटनेने तुमच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं असेल आणि ते तुमच्यावर दुःख झालेलं आहे, ते शब्दात इथे व्यक्त करणं आमच्यासाठी तर खूप कठीण आहे. तुम्ही तर ते स्वतः भोगलेलं आहे. बघा देशमुखजी, मी मगातपासून जो विषय तुम्हाला सांगतोय, या ठिकाणी ॲडव्होकेट साहेब आहेत, स्वतः राजू वाघमारे हे देखील ॲडव्होकेट आहेत. मला जेवढं ज्ञान आहे मी त्या दृष्टीनेच तुम्हाला मगाशी म्हणालो की जी विसंगती असते तपास यंत्रणांची, ती नेमकी या प्रकरणामध्ये या आरोपींच्या पथ्यावरती पडलेली आहे. आपण ज्याला साक्षीदार म्हणतो, तर त्यांनी जे विषय मांडला वकिलांनी, ते स्वाभाविक आहे की तपास यंत्रणांनी जो काही शोध केलेला असतो त्यांचे पुरावे, साक्षीदारांनी दिलेली जबानी, या सगळ्यांच्या आधारावरती कोर्ट निर्णय करत असतं. आता राजू वाघमारेंनी यांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. अजमल कसाबला मग कशी काही शिक्षा झाली? आता अजमल कसाबला शिक्षा देत असताना ही यंत्रणा आपलीच होती ना, तपास यंत्रणा आपल्याच होत्या. या अगोदरही आता जो काही विषय थेट आपण अमेरिकेत जाऊन त्या आरोपीला आणलं ना बॉम्बस्फोटाच्या, आता ते करताना यंत्रणा इथल्याच होत्या. बघा, मी परत एकदा सांगतोय की 2006 साली या ठिकाणी सरकार कुणाचं होतं, मग ते काँग्रेसचं होतं की आमचं होतं, हा विषय नाही आहे. बरोबर आहे. गडबड जी झालेली आहे किंवा कुठेतरी काहीतरी चुकलेलं आहे, तर तो यासाठी विषय आहे की ज्या तपास यंत्रणा म्हणजे दोघांनी त्याचा शोध घेतला. मी एक क्राईम ब्रांचने केलं आणि त्यावेळी ATS ची स्थापना झालेली होती. टाडा कायदा लागू झालेला होता. 2002च्या नंतर त्याच्यामध्ये काही तार्किक बदल केले गेले. मला हे टाडा कायद्यातले बदल माहिती आहेत, मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो आणि म्हणून मी हे सांगतोय तुम्हाला की त्यामध्ये तपास करताना त्या आधारे केला जातो की या दोघांनी आपापल्या पद्धतीने तपास केला. एकच घटना, ही दोन तपास यंत्रणा वेगळ्या पद्धतीने बघत असतात. क्राईम ब्रांच ही गुन्ह्याची उकल करत असतं, ATS हा त्याचा या देशातल्या गुन्हेगारांशी असलेला संबंध, आंतरराष्ट्रीय स्तरावरती मिळालेली मदत, अशा सगळ्या अँगलने ATS किंवा मग जर NIA ने तपास केला तर तो करत असतात. आणि त्यामुळे प्रत्येकाचा अँगल वेगळा असतो. एकच पुरावा वेगवेगळ्या यंत्रणा आपल्या पद्धतीनं तपास करत असतात. साक्षीदार एकच असतो. पण ज्या वेळेला ही सगळी विसंगती होते त्याचा परिणाम घडलाय. पण मी एक सांगतो तुम्हाला की हा निकाल जरी आलेला असला तरी सुप्रीम कोर्टामध्ये या देशातले निष्णात वकील महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभे केले जातील. म्हणजे आज जे काही घडलेलं आहे, मी मगाचपासून परत एकदा सांगतो की किमान 2 दिवस तुम्हाला थांबावं लागेल की नेमकं कुठल्या मुद्द्यावरती मुंबई उच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठानं बोट ठेवून हा निकाल दिलाय. हे जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत नेमका कुठल्या विषयावरती त्यांची बाजू वरचढ ठरली आपल्याला कळणार नाही. बरोबर, हे मात्र नक्की. हे थोडी आपण एक दिवस थांबलं पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. राजू वाघमारे यांच्याकडे जायचं, मात्र त्याआधी कपिल ढोके यांना काही बोलायचं. शेवटचे 2 मिनिटं अगदी थोडक्यात. मुळात आपण म्हणजे दहशतवादी हल्ले होणं हे देशाच्या राज्याच्या दृष्टीनं दुर्दैवी असतं. बॉम्बस्फोटासारखे प्रकार होणं हे सुद्धा अत्यंत दुर्दैवी आहे. नाईक काका ज्यावेळी बोलताना त्यांना त्या ठिकाणी अश्रू अनावर झालेत. या सगळ्या प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेऊनही म्हणजे देशमुखजी, मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं की एखाद्या खटल्यामध्ये जर आपण यशस्वी झालो, सरकारच्या बाजूनं निकाल लागला, तर हीच लोक त्यावेळी प्रामुख्याने आम्ही कशा पद्धतीनं चांगली बाजू मांडली म्हणून त्याचा गवगवा करत असतात. पण आज ठीक आहे, तपास यंत्रणेमध्ये विसंगती न्यायालयानं आज दाखवली असेल, पण याच तपास यंत्रणेच्या जोरावर, याच पुराव्यांच्या जोरावर, याच पुराव्यांच्या आधारावर सेशन कोर्टामध्ये ज्यावेळी ट्रायल चालली त्यावेळी या 12 पैकी 5 आरोपींना मृत्यूदंड आणि 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुद्धा सुनावल्या गेली. माझं म्हणणं असं आहे की एखादी केस ज्यावेळी राज्य सरकार लढत असते
त्यावेळी राज्य सरकारची सुद्धा तेवढीच जबाबदारी असते की आपण प्रचंड नेटानं ताकदीनं ती बाजू मांडली पाहिजे आणि आरोपींना त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे. आज जर आपण पाहिलं असेल तर एकही म्हणजे सत्ताधारी नाही, पक्षाचे ठीक आहे, ही नेते मान्य राजकारण करणार करण्याची नाही. वेळ नाहीये, संवेदनशील विषय आहे हा नाही, आपला. बिलकुल नाही. मान्य राजू आहे. वाघमारे यांच्याकडे जो आपला वेळ संपतोय, राजू वाघमारेची सर्वोच्च न्यायालयामध्ये आता विशेष काळजी घ्यावी लागेल, ताकदीनं उतरावं लागेल. राजू वाघमारेचे तुम्ही वकील स्वतः आहात, त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न. कुठला विषय कुठे घेऊन चाललाय तुम्हाला तरी कळतंय का? तुमच्या कार्यकाळामध्ये पुरावे जमा मी केले दोघांनाही ना. थांबवतो, दोघांनाही दाखवा. थांबवतो. राजू वाघमारेजी बोला. दोघांनाही थांबवतो. राजकारण बोलू का? करण्याची ही वेळ नाहीये, संवेदनशील विषय आहे, बोलू? मुद्द्यावर बोलूया. राजू वाघमारेजी बोला. कसं आहे की ह्या अशा मुद्द्यावर पण दुर्दैवाने कोण राजकारण याच्यामध्ये घेऊन येत असतील तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे. अशा प्रकारच्या गोष्टी या देशात होणं हेच आपल्यासाठी दुःखदायक घटना आहे. आज एवढ्या लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. हो, त्या सगळ्या कुटुंबियांबरोबर आपण सगळेजण आहोत. मुंबईतले आपले लोक आहेत. महाराष्ट्रात कुठेही अशा प्रकारची घटना घडली तर ती आपल्यासाठी भूषणावं नाही आहे आणि त्या सगळ्या सफर झालेल्या लोकांबरोबर आपण आहोत. व सरकार कोणाचंही असो, सत्तेमध्ये कोणी बसलेला असो, प्रश्न त्याचा नसतो. प्रश्न असतो की या प्रकारात घडलेल्या लोकांना ज्यांनी केलेलं आहे त्यांना आपण शिक्षा देणार आहोत की नाही, जे सफर झालेले आहेत त्यांना न्याय मिळणार आहे की नाही. मला वाटत नाही या देशात राहणारा कुठचाही राजकारणी व तो कोणत्याही पक्षाचा असो त्याला असं वाटेल की ज्यावेळी एवढ्या लोकांचा मृत्यू होतो ह्याच्यातले कोण सुटले पाहिजेत. मला वाटत नाही की कुठचा राजकारणी अशा पद्धतीचा असेल. त्याच्यामुळे अशा प्रकारची टीका किंवा अशा प्रकारच्या गोष्टी इव्हन चॅनलवर आपल्या तोंडातून पण घेऊन येणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. आपण एक गोष्ट ठीक आहे. लक्षात घेतली सर्वोच्च पाहिजे न्यायालयामध्ये ताकदीने की जावं लागेल आता सुप्रीम आपल्याला. कोर्टामध्ये आपण हे सगळं घेऊन चाललोय. सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहोत. आपण एक गोष्ट बघणार आहोत की याच्यातला एकही आरोपी सुटता कामा नये. त्यांना ती शिक्षा झालीच पाहिजे. ठीक आहे. जी अगोदर ट्रायल कोर्टात झाली त्याच्यापेक्षा कदाचित जास्त झाली पाहिजे. या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. कारण शेवटी गुन्हेगार किंवा टेररिस्ट हा कुठच्या जातीचा, धर्माचा किंवा पक्षाचा नसतो, तर तो ठीक आहे. गुन्हेगार असतो आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे. नक्कीच या हे सर्व सगळ्यांचं आरोपींना मत शिक्षा असतं. झालीच तर पाहिजे. कृपा करून आपली वेळ संपलेली आहे, वेळेच्या मर्यादेमुळे आपल्याला थांबावं लागतंय. मात्र सर्व मान्यवरांनी वेळ दिला, चर्चेमध्ये सहभागी झाले, सर्वांचे मनापासून आभार. तर ताज्या बातम्यांसाठी बघत राहा जय महाराष्ट्र.